अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं की आपल्या मनात सर्वात प्रथम येतं की तो गुरुचरित्र ग्रंथ 5वा वेद आहे आणि त्याला अपूर्व असं महत्त्व आहे. या ग्रंथाच्या पठणाने कोणतंही संकट असो, कोणतीही इच्छा असो पूर्ण होणार म्हणजे होणार. पण प्रत्येकाला धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक स्त्रीला, पुरुषाला ते करणं शक्य नाही किंवा त्याचे नियम पाळणं शक्य नाही. कारण गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करताना काही विशिष्ट गोष्टी पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 7 दिवसाचं पारायण असो, 9 दिवसाचं असो, काही 21 दिवसाचंही पारायण करतात. मग या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर नियम पाळावे लागतात. मग प्रत्येकाकडून हे नियम पाळणं शक्य होत नाही. मग आपण अशी कोणती सेवा करायची आहे की ज्यांना काहीच सेवा करणं जमत नाही, फळ मात्र हवं आहे. विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट संकल्प करून काही गोष्टी मिळवायच्या आहेत. मग त्यासाठी आपण कोणत्या ग्रंथाची, कोणत्या अध्यायाचं पठण करायचं असतं की जेणेकरून आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुचरित्र ग्रंथातील 18वा अध्याय तुम्ही नियमित पठण करायचं आहे. याला काही विशिष्ट नियम आहेत आणि कसं पठण करायचं ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी ह्या अध्यायाला इतकं महत्त्व काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपण कोणतीही सेवा करतो, ती सेवा मुळात त्याला एवढं महत्त्व काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं. नंतर ते सेवा केल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं हे आपल्याला कळतं. सेवा करताना तुम्ही कोणती सेवा करताय त्याचा पूर्ण विचार किंवा ती सेवेचं मूळ काय आहे हे जाणून घेतलं, सेवा केली तर त्याचं नक्कीच फळ चांगलं मिळतं. गुरुचरित्रातील हा 18वा अध्याय इतका महत्त्वाचा का आहे तर सर्वात आधी नृसिंह सरस्वती भगवान दत्तात्रय प्रभूंचे द्वितीय अवतार पृथ्वीवरील श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम, नंतर नृसिंह सरस्वती भगवान ज्या वेळेला पृथ्वी भ्रमण करत होती त्यावेळेला ते भिल्लवडीवरून फिरत फिरत पंचगंगा ह्या संगमस्थानावर आले आणि तिथे जवळ एक गाव असलेलं अमरापूर, तिथे महाराज रोज भिक्षा मागण्यासाठी जात होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि महाराज इतर श्रीमंत घरं सोडून महाराज त्या गरिबाच्या घरात अन्न ग्रहण करण्यासाठी जात होते. जिथे भक्ती असेल ना, देव तिथे श्रीमंती गरिबी बघत नाही, शुद्ध भाव बघतो आणि मग देव तिथे जातो. त्या व्यक्तीच्या घरी, त्या ब्राह्मणाच्या घरी एक घेवड्याचा शेंगांचा वेल, उन्नत शेंगांचा वेल होता त्याच्या अंगणामध्ये. तो वरो मिळून म्हणजे भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करत असायचा. एखाद्या दिवशी त्याला जर भिक्षा नाही मिळाली तर तो त्या शेंगा रांधून आपलं उदरनिर्वाह करत असायचा. एक दिवस महाराज भिक्षेसाठी गेले असताना त्याला त्या दिवशी भिक्षा मिळाली नाही. मग त्यांनी त्या शेंगांची भाजी केली आणि महाराजांना भिक्षा म्हणून दिली. महाराजांना आनंद झाला आणि महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला की आजपासून तुझं दारिद्र्य, दुःख, शोक सर्व काही नष्ट झालेलं आहे. आजपासून तुझ्या घरात लक्ष्मी नांदणार आहे असा आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर प्रभू बाहेर आले आणि नृसिंह सरस्वती भगवानांनी तो शेंगा असलेला वेल, त्याचं मूळ पूर्ण उपटून टाकलं अंगणामध्ये आणि ते निघून गेले. ते सर्व बघून त्या स्त्रीला दुःख झालं आणि तिने दुःख केलं की आम्ही महाराजांचं, ह्या यतीश्वरांचं काय वाईट केलं होतं की जेणेकरून त्यांनी आम्हाला असं दुःख दिलं. तिच्या पतीने सांगितलं, देवाच्या प्रत्येक कार्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी असतात. आपलंच काहीतरी भाग्य असेल, आपलं काहीतरी पातक असेल म्हणून आपल्याबरोबर असं झालं असेल. चिंता करू नकोस, देव जे काही करतो ते योग्यच करतो. आणि नंतर त्या खोड खूप खोल असल्यामुळे त्याने तिथे खणायला सुरुवात केली आणि त्याच्या पूर्वजांनी ठेवलेला सोन्याचा हंडा त्याला सापडला. सोन्याची ज्यामध्ये नाणी होती ती त्याला सापडली. नृसिंह सरस्वती भगवानांना त्यांनी ती संगमावर आरती करायला गेले आणि प्रभूंना सर्व सांगितलं. त्यावेळेला नृसिंह सरस्वती भगवानांनी सांगितलं की आजपासून तुझं दुरित नष्ट झालेलं आहे. फक्त ही गोष्ट कुणाला सांगू नको. ज्या दिवशी सांगशील त्या दिवसापासून तुझ्या धनाचा नाश होईल, तुझ्या घरात लक्ष्मी राहणार नाही. सांगण्याचा हे पूर्ण अर्थ गोष्ट यासाठी की त्या व्यक्तीचं, त्या गरीब ब्राह्मणाचं दुःख, दारिद्र्य सर्व काही नृसिंह सरस्वती भगवानांनी एका क्षणात दूर केलं होतं. त्या घेवड्याच्या झाडाखाली किंवा त्याच्या खोडाशी धन आहे हे त्याला माहीत नव्हतं, देवाला माहीत होतं. तेव्हा देव जे काही आपल्या आयुष्यात करतो ते नेहमी योग्यच करत असतो. देवाच्या नियोजनावर कधीही आपण अविश्वास ठेवायचा नाही. आता ज्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे, दुःख आहे, अनारोग्य आहे,
त्यांनी या ग्रंथाचं नियमित पठण करायचं आहे. या ग्रंथाचं पठण पूर्ण शक्य होत नाही, मग हा 18वा अध्याय नक्कीच आपण पठण करू शकतो. या अध्यायाला पठण करण्यासाठी 2च मिनटं लागतात. आता तुम्हाला कधीच शक्य नाही, एखाद्या दिवशी वाचायचं आहे, मग गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा अध्याय नक्कीच पठण करू शकतात. कारण गुरुवार हा स्वामी महाराजांचा, दत्तप्रभूंचा वार आहे. त्यामुळे या दिवशी आपण नक्कीच हा ग्रंथाचा हा अध्याय पठण करू शकता. यासाठी नियम काय आहेत? काहीच नियम नाहीत. फक्त ज्या दिवशी वाचायचं आहे त्या दिवशी आपण नॉनव्हेज खायचं नाही किंवा मग घरामध्येही बनवायचं नाही. गुरुवारी ज्या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे त्या दिवसानंतर आपण विशिष्ट कोणत्या दिवशी अजून याचं पठण करू शकतो, तर शुक्रवारी करू शकतो, पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो, त्यानंतर अमावस्या, त्यानंतर प्रत्येक येणारं चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण, ग्रहणामध्ये जर या अध्यायाचं पठण केलं तर हे आपण जे काही पठण करतो ते आपल्या मुखामध्ये सिद्ध होतं म्हणजे ते प्रत्येक वाक्य सिद्ध होऊन ते आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडवतं. मग हे करताना फक्त लक्षात ठेवायचं आहे, काही नियम पाळायचे आहे. त्यानंतर आपण या ग्रंथाचं पठण करू शकतात. नियम काय आहे? धूत वस्त्र घालायचं आहे, निळं काळं वस्त्र परिधान करायचं नाही, त्यानंतर फाटकं वस्त्र घालायचं नाही, त्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही, आणि शेवटचा नियम म्हणजे आपण हे ग्रंथ वाचन करताना शक्यतो शुचिर्भूत होऊन पहाटेच्या वेळेला म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो, 3 ते 5 हा ब्रह्ममुहूर्त मानला जातो. या वेळेला देव पृथ्वीच्या सर्वात जवळून जातात आणि आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून मग या वेळेला आपण या ग्रंथाचं पठण करू शकता. या ग्रंथाबाबतीत तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.